आणि आता मणिपूरमधून एक मोठी बातमी येते। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता मोठी घडामोड, राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर हा मोठा निर्णय मानला जातोय। मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी 9 तारखेला राजीनामा दिला होता। कुकी आणि मैतेई या दोन समुदायांमध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून मणिपूरमध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बिरेन सिंह यांचा राजीनामा झाला होता आणि आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी माहिती देण्यासाठी आहेत। रामराजे, काहीसा उशीर मुख्यमंत्री बिरेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यासाठी झाला होता, त्यावरून टीका सुद्धा झाली होती। अखेर केंद्राने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। बिलकुल विनोद, पण याचा दुसरा अर्थ असा आहे की 9 तारखेला राजीनामा दिला बिरेन सिंग यांनी आणि आता आज 13 तारीख आहे। 4 दिवसांमध्ये भाजपकडे दुसरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मिळाला नाही, म्हणूनच राष्ट्रपती राजवट लागू करावी लागलेली आहे। आणि दुसरा चेहरा न मिळण्याचं काय कारण आहे हे पक्षांतर्गत त्या संदर्भातच्या हालचाली चालू आहेत, परंतु अद्यापही 4 दिवस उलटले तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजप निश्चित करू शकलेला नाहीये, हे स्पष्टपणे दिसून येते। आणि यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी पण सांगितलं होतं की मणिपूरला एकदा पंतप्रधानांनी जाऊन यायला पाहिजे होते, टीका झाली होती आणि अविश्वास प्रस्ताव बिरेन सिंग यांच्या विरोधामध्ये आणला जाणार होता आणि त्यावेळेस आपण सभागृहामध्ये पराभू या भीतीने सुद्धा त्यांनी राजीनामा दिला गेल्याचं सांगितलं होतं। आणि आता आपल्याला दिसून येते की राजीनाम्याच्या 4 दिवसानंतर आता राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलेलं आहे। आणखीन अवधी जो आहे तो मिळणार आहे भाजपला नवीन चेहरा शोधण्यासाठी। अगदी रामराजे, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय मुख्यमंत्री बिरेंद्र सिंह यांनी 9 तारखेला राजीनामा दिला। 10 तारखेपासून तिथे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार होतं आणि 1.5 ते 2 वर्षांपासून कुकी आणि मैतेई समाजात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बिरेन सिंह हे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला जाणार होता। आणि विशेष म्हणजे भाजपमधलेच अनेक आमदार बिरेन सिंह यांच्या कारभारावर नाराज होते आणि या आमदारांचा जर अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा मिळाला तर सरकार कोसळू शकतं, या भीतीनं अखेर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि आता तिथं नवीन मुख्यमंत्री पदाचं नाव अजूनही निश्चित न झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे।